हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कौरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबांग की जय। सच्चिदानंद रामदास बाबांग की, सच्चिदानंद भरत बाबा फोडसे महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत माते की जय। यस्मानो द्विजन्ते लोको लोकानो द्विजन्ते च याः हर्षामर्षैदो मुक्तो ये सच में प्रियाः। तरी सिंधूचे नि माझे जळचरा भय नुपजे आणि जळचरी नुबगीजे समुद्र जैसा तेवी उन्मत्ते जगे जया शिखंती न लगे आणि जयाचे नियांगे न शिने लोकू किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुबगे जीवा जीवपणे जो जगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले आणि हर्षा मर्ष ठेले तुझे नवीन आईसा द्वंद्व निर्मुक्तू भय उद्योग रहितू याही वरी भक्तू माझ्या ठाई तरी तयाचा का मजमोह तरी तयाचा का मजमोह काय सांगो तो पडियावो आणि असो जीवे जीव माझे नितो जो निजानंदे झाला परिणाम आयुष्या आला आणि पूर्णते झाला वल्लभूतो। ओम ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमृतिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोणी जयाच्या संगती विराग झाला मनोदरीचा जड भास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकेला गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यस्मान् द्विजन्ते लोको लोकान् द्विजन्ते च याः हर्षामर्षदे मरभक्तो सचमेः प्रियाः। तरी सिंधूचे निमाजे जळचरा भयनुपजे आणि जळचरी नुबगीजे समुद्र जैसा। प्रस्तुत प्राप्त प्रवचन प्रसंगी आपलं आदर्श गाव आलमे सह्याद्रीच्या कुशीमध्ये हटकेश्वराच्या प्रांगणामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये वसलेलं हे सुंदर असं गाव आणि या पवित्र अशा भूमीमध्ये पवित्र तो देह वाणी पुण्यवंतो जो वजे अच्युत सर्व काळ या न्यायानं या भूमीमध्ये एक हिरा जन्माला आला आणि तो हिरा आनंद संप्रदायाचं महान कार्य करून पंचतत्वामध्ये निसर्गाच्या नियतीच्या नियमाप्रमाणे समर्पित झाला आणि त्या सर्व प्रसंगाला आज जवळजवळ 17 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या व्यक्तिमत्वाचं स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद परब्रह्म सद्गुरू गुरुवर्य भरतबाबा फोडसे बाबांचं हे 17वं पुण्यस्मरण पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य ब्रह्ममूर्ती दादाबाबा गुंजाळ, आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य ब्रह्ममूर्ती पोपडबाबा चकवे, आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य ब्रह्ममूर्ती माधवबाबा चकवे या सर्व महान महात्म्यांच्या मार्गदर्शनानं 17 वर्ष हे धर्माचं कार्य अविरत चालू आहे। फोडसे बाबांचं संपूर्ण कुटुंब, संपूर्ण साधक परिवार, आजूबाजूच्या जुन्नर, आंबेगाव, खेड, अगदी सोलापूर, करमाळा, जामखेड असेल या सगळ्या परिसरातून आलेली सर्व साधक वृंद मंडळी आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या 17व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मेळाव्याचं आयोजन, या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्व गुरुवर्य मंडळी आहात। विशेषत्वानं आज संध्याकाळी ज्यांची हरिकीर्तन रूपी सेवा आहे त्या आपल्या संप्रदायाचं दबंग व्यक्तिमत्व असं मी म्हणतो, तो माझा कदाचित तो माझा शब्द असेल, परंतु एक धर्माचं कार्य धारिष्ठानं करण्याची क्षमता ज्यांच्या विचारामध्ये ज्यांच्या आचरणामध्ये आहे, कोणत्याही कर्म मार्तंडांचा धर्म मांडतानांचा विचार न करता आलेला निरोप ठोस समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य संपत बाबा हंडे करताय। बाबा इथे उपस्थित आहेत
आपण सर्व गुरुजन वर्ग मंडळी आहात करमाळ्यावरून, आमची सर्व प्रेमळ मंडळी, आमचे दत्ताभाऊ, संपूर्ण साधक परिवार, आताच्या माता भगिनी. आता काय मी म्हणजे तुम्ही सगळे एवढे गोड गोड बोलल्यावर त्यात बाबा 2-3 वेळा म्हटले विशेष प्रवचन. ते विशेष म्हटलं का मला गिल्टी फील होतं आतून. अजून सगळ्यात माझा महत्त्वाचा पॉइंट आहे की मला महाराज म्हणून जरी कोणी हाक मारली, म्हणजे चौकात, गावात किंवा असं कोणी जर पटकन म्हटलं ना, "ओ महाराज", मला आतून अपराध्यासारखं होतं. माझं सांगतो स्वतः, मला माहीत नाही. असं कोणी बाबा म्हटलं, भाऊ म्हटलं का मग वाटतं ठीक आहे, आपण जाग्यावर आहे. पण महाराज म्हटलं का मी कोसळतो, आतून कोसळतो. मी असं बोलून दाखवत नाही घाई तरी पण कधी-कधी चिडचिड होते माझी. असं घाई कुणी म्हणू नये असं वाटतं. पण आता सुद्धा बाबा 2 वेळा म्हणत होते, की विशेष प्रवचन. काय विशेष सांगणार आहे? इतकं सगळ्या आमच्या माईंनी, आमच्या डुमरेताई आहेत, मस्करी मावशी आहेत, आमचे डॉक्टर साहेब, त्याच्या अगोदर काही प्रवचनं झाली असतील. इतकं सुंदर या सर्व लेकरांनी मार्गदर्शन केल्याच्या नंतर काय विशेष या निमित्तानं सांगायचं आणि काय सांगणार आहे? जो निरोप आपल्यापर्यंत, ती वस्तू जी मिळाली ना, ती सगळ्यांना, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये त्या वस्तूचा परिणाम तेवढंच आहे. ती परिमाणामध्ये, कारण कीर्तन, प्रवचन, अध्यात्म हे कोणत्याच परिमाणात मोजण्याचं म्हणजे हे नाहीच आहे. ही कन्सेप्टच नाही, ही संकल्पनाच नाही. आणि ती वस्तू जी प्रत्येकाला आपल्याला मिळालेली आहे, ती वस्तू काम करते तुमच्या आमच्या हृदयात. मग त्या वस्तूची जोपासना किती कोण कसं करताय याच्यावर त्याची उंची अवलंबून आहे. आपल्याकडे जर पाहिलं तर ज्याचं त्याचं सॉफ्टवेअर वेगळं आहे. गुंजाळबाबांचं सॉफ्टवेअर वेगळं आहे. गुंजाळबाबांसारखं कीर्तन कोणाला जमूच शकत नाही, कॉपी पेस्ट होऊच शकत नाहीत अजिबात. इकडे आमचे हंडेबाबा वेगळे आहेत, तिकडे आमचे पोपडबाबाच वेगळे आहेत, तिकडे शिंदेदादाच वेगळे आहेत, धनराज पाटीलच इकडे वेगळे आहेत, गोविंदबाबा गाडगे वेगळे आहेत. आणि चला, ज्यांची पुण्यतिथी आहे, किती बोलावं, बाबांचे शब्द होते, गड हा गडच होता, पण रामदास स्वामी सारख्या सज्जनाचे पाय लागले म्हणून तो काय झाला, सज्जन गड झाला. गड हा गडच होता. तसं तिथी ही तिथीच होती, पण त्या तिथीला इतका पुण्यवान महात्मा समर्पित झाला म्हणून ती पुण्यतिथी झाली. काय झाली? पुण्यतिथी झाली. आज खरं जर पाहिलं, या तिथीला पुण्यवान करण्याचं काम स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद आता मला आठवतो तो प्रसंग, जवळून जेवढं फोडसे बाबांना, आता तुम्ही काही मंडळी आहेत, काय तो काळ, काय तो संघर्ष, म्हणजे भिवाडा आठवतोय, कोणी भगवान बाबा आहेत, भिवाडा म्हणजे 2.5 टाळकरी सप्त्याला, तरी फोडसेवा म्हणायचे सचिन जायला पाहिजे, ह्या रेवड्याच्या कुस्त्या आहेत म्हणले, हिंद केसरी व्हायचं असेल तर रेवड्यावरच्या कुस्त्या मारल्याच पाहिजे. मग 2.5 टाळकरी असायची. किती? 2.5 टाळकरी, म्हणजे 2.5 म्हणजे 2 फुल टाळ आणि 1 अर्धा फुटका, आणि 3च म्हाताऱ्या कीर्तनाला खाली बसलेल्या, त्यांना बाबा टिबल दिसत असेल. कसा दिसायचा? अशाही परिस्थितीमध्ये गोदरे असेल, भिवाड असेल, फिरेश्वर असेल, करमाळा असेल, ओतूर, फापाळेश्वर, कोळवाडी, लवणवाडी, ह्या सगळ्या परिसरामध्ये या महात्म्यानं कोणती अपेक्षा न करता म्हणजे अख्खी बायोग्राफी बाबांची लिहायची ठरली ना, तरी मी 1000 पानांची लिहील, एवढा संघ त्यांच्याबद्दल घडला. आणि एक शब्द फार आवडीचा होता त्यांचा कीर्तनातला, तो असायचा, राजा हो. म्हणजे मी आता 100 वेळा म्हटलो तरी मला ते म्हणायला जमणार नाही, ते त्यांनीच म्हणायचं. त्यांनीच तो जो शब्द त्यांच्या मुखातून निघाला ना, तर त्याला किती कारखान्याची साखर चिकटलेली असेल मला माहित नाही, पण इतका गोडवा बाबांच्या मुखातनं होता. आणि हिंदी पद, कबीर बाबांचे दोहे, हे सगळं जर पाहिलं आणि ते कार्यक्षेत्र जर पाहिलं, झुकून द्यायची क्षमता जर पाहिली, तर ते वेगळे. आता थोडंसं स्पष्ट बोलतो, हा कार्यक्रम दाखवायला आहे का काही शिकायला आहे? मग काय शिकलो आपण? फार तळमळ आहे. संतत्वानं साधू कळाला ना कार्य कळणार, साधू कळाला नाही ना कार्य कळणारच नाही. हे देवण हे नंतरच पाहू आपण, काय तो विषयच नाही. ते तुकोबाराय म्हणले, तू आमच्या लिखी मेला, आम्ही तुला ओळखतच नाही, अजिबातच नाही. देवत्व ही कन्सेप्ट नंतर आहे. त्या देवत्वाला देवपण आणण्याची क्षमता तर कोणात असेल तर ती साधू मध्ये आहे. साधू ऐसा चाहिए, अरे जैसा जंगल का शेर, ना किसी से दोस्ती और ना किसी से बैर. कोणाशी दुश्मनी नाही आणि कोणाची जवळीक नाही. एकाच गावात 1000 दिवस मुक्कामी राहतो, त्याचं नाव साधूच नाही. ज्याच्या पायाला सतत भिंगरी आहे त्याचं नाव साधू आहे. आणि त्या प्रकारातलं बाबांच्या मुशीत तयार झालेलं. आणि अजून एक प्लस पॉइंट होता का, आलमेगाव म्हणलं का भजनाचं अंग होतं. काय होतं? परिपूर्ण भजनाचं अंग. आणि असा महात्मा सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या, या सर्व ही जी गुरुतुल्य मंडळी आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या मांडीला मांडी लावून या महात्म्यानं खऱ्या अर्थानं काम केलं. काय निरोप दिला त्यांनी? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुण्यतिथी म्हणजे साजरी करण्यापाठीमागचा उद्देश का आणि का करायची? बरं, मी
ही 30 वर्षाच्या प्रवासाचा साक्षीदार आहे. जेवढी लोक घडली सगळीकडं, कुठे दिसतात ती लोक? सातत्य कुठं आहे समाजाकडे? मला असं वाटतं आता प्रॉपर्टी आनंद संप्रदायाच्या किंवा श्रीपाद बाबांच्या साधकांनी आता प्रॉपर्टी कमवायची दिवस नाही, सांभाळली तरी लय झालं. कमवायचा विषय सोडून द्या. इट इज माय ओपिनियन. मला असं वाटतं नाही पाईपलाईन वाढली तरी चालेल, पण लिकेज नाही झालं पाहिजे. मागं लिकेज झाले आणि पुढची पाईपलाईन जोडायचं काम झालं, जोडूच नका, लिकेज नको व्हायला. लिकेज झालं तर पाणी पुढे जाणार नाही. काय आम्ही नेमकी समजायचं? आम्ही काय त्या महात्म्यांचं कार्य म्हणजे नेमकी काय? त्या महात्म्यांचं कार्य करण्यापाठीमागचा उद्देश किती खतरनाक तळमळ होती. 31 रुपये 51 रुपये 21 रुपये पाकिट होतं. कितीतरी वेळा मी स्वतः फापळे शिवारामध्ये, अपेक्षाच नाही, शिंदे दादा, गोविंदबाबा गाडगे, ज्ञानेश्वर बाबा झंझणे ही मंडळी कासारवाडीमध्ये मराठा खानावळ आहे. आत्ताही तिथे नाशिक पाट्याला तुम्ही उतरलात त्याच्या समोरच मंडळी. आणि आम्हाला बोलायला जमलं म्हणजे आता थोडंसं आठवलं म्हणून बोलतो. आमचा किशोर पण फार सुंदर व्यक्ती, त्यांनी आपल्याला विचार मांडले, डुमरेताईंनी मांडले, आमच्या मस्करे मावशींनी पण आपल्या समोर तो विचार मांडला. संप्रदायाची भूमिका सांगतो. संप्रदायामध्ये बोलायला कधी दिलं जात, आम्ही फार डिल्ल करून टाकला. आम्ही कौतुकाच्या सोहळ्यामध्ये अडकल्यामुळं आमच्यावर पण सुरुवातीच्या काळात, आता खंडेबाबांना कल्पना असेल, आमच्यावर पण सुरुवातीच्या काळात ते संस्कार झाले. अजूनही आपल्याकडे असंच आहे. 15-20 वर्ष कार्यक्रम चालू आहे, सेवा चालू आहे, तरी सुद्धा परफेक्शन आहे का नाही हा फार विचाराचा भाग. पण संप्रदायाची भूमिका जर बारकाईने लक्षात घेतली तर शांतामाईंची इतकी बिकट अवस्था होती, इतकी अवस्था व्हायची त्यांची, इतकी अवस्था व्हायची का शरीर शेताकडे गेल्या तरी ती भाकरीची पाटी कोलमडून पडायची. पाणी वाहायला जरी एका कोळी समाजामध्ये जन्माला आलेल्या माई, खरं म्हणजे अनुग्रह द्यायच्याच टायमाला भाऊंनी मध्यस्थी केली होती. देतच नव्हते सकाळी आनंद. ते म्हणले लोक अनुग्रह घेतात आणि साधनाच करत नाही, चिंतनच करत नाही, त्यामुळे मी अनुग्रह द्यायचा बंद केला. देतच नव्हते अनुग्रह, पण मध्यस्थी केली भाऊंनी, कुलकर्णी भाऊंनी सांगितलं एवढं माईंना तुम्ही द्या, फक्त म्हणे द्या, आणि मग अनुग्रह दिला गेला. इतकं आता जसं डुमरेताईंनी किंवा मावशीनं सांगितलं, मला विशेष वाटतं की असं ऑटोमॅटिक सुरुवातीच्या काळात आम्ही लहान होतो, असं वाटायचं कधी नाव घेतील आमचं, हे कधी संधी तयारीच. जो खरा योद्धा असतो ना, तो असं काय युद्धाला आल्यानंतरच हत्यारं घासत नाही बसत, त्यांनी आधी तयारी करून ठेवलेली असते सगळी. का बरं? आपल्या तत्वाबद्दल, आपल्या बापाबद्दल बोलण्याची क्षमता आम्ही सगळी गावं जवळून पाहतोय. अगदी आता आम्ही बाबा आहेत, तुम्ही सगळी मंडळी आहात, काय संप्रदायाची या सगळ्या महात्म्यांनी जी तळमळ जाणून दिली, त्यांनी सगळं आयुष्य खर्च केलं. पाटकरी म्हणून काम करत होते इरिगेशन डिपार्टमेंट. कदाचित संसार केला असताना तो उत्तुंग झाला असता, पण ते ड्युटीवर नसायचे, ड्युटीचं निमित्त सांगायला जायचे आणि तिकडेच कार्यक्रमाला गायब व्हायचे, तिकडेच गायब व्हायचे. की हातात ती शबनम पिशवी, धोतर, सुंदर, म्हणजे अगदी संतत्वाची सगळी लक्षणं. आणि प्रेमाचा सागर जर कोण असेल, अजून एक प्रमाण तुकोबरायांचं खर्च करू का? रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची. दृश्याच्याही पलीकडचं दर्शन, दृश्याच्याही पलीकडच्या वस्तूची जाणीव करून देण्याची क्षमता संतत्वामध्ये आहे. आणि ते माझ्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा या महान महात्म्यांनी तुमच्या आमच्यापर्यंत दिलं. पण भीती वाटते आता हे सगळं पाहिल्याच्या नंतर. कुठे साधना दिसते, कुठे मेळ दिसतोय? हे आपल्या मंडपात बाहेर नाही, बाहेर बोलायचं, इथे बोललं पाहिजे. तर हातावरचे फोड कुठपर्यंत सांभाळत बसतात? क्रांतीचा विचार, त्या दिवशी हांडेबाबांचा हा कार्यक्रम होता तिकडे आनंदवाडीला, त्यांनी पण तो विचार ठासून मांडण्याचा प्रयत्न केला. किती भाग्यवान आहेत आपण, किती भाग्यवान, वर्णनच करू शकत नाही, वर्णनच नाही करू शकत. नाहीतरी आता बरं ते तत्व नसतं तर मी माझा अनुभव सांगतो, कदाचित ते तत्व मिळालं नसतं, बाबा भेटलेच नसतं, आम्ही गँगमध्येच असतो, गँगमध्येच असतो. आता आमचे वडील महेंद्रला असतात, इथली काही मंडळी होती महेंद्रला होती, आजही त्यांचे जोडीदार म्हणतात चकवे तुम्ही लवकर ड्युटी सोडायला लागत नव्हती. म्हणले बरं झालं मी ड्युटी सोडली तर पोरग इकडं तरी आलं. जय. मग आपण याचं ऑब्झर्वेशन करतोय का? खऱ्या अर्थानं साधून जो विचार दिला तो आपल्याकडे जागा आहे का? किती आपण त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं? सद्गुरू श्रीपाद बाबा, भरत बाबा, मला सांगा ना, मंदिरं झाली, फिरविले देऊळ जगा. नामदेवरायांनी एक मंदिर फिरवलं, बाबांनी लाखो मंदिरं फिरवली, लाखो करोडो मंदिरं फिरवली. नामदेवरायांनी तर एक मंदिर फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला, एक मंदिर फिरवलं त्यांनी. बाबांनी लाखो मंदिरं फिरवली. अहो खरं ज्यांना फिरवलं त्यांची मंदिरं झाली. इथे बाबांचं मंदिर झालं,
17 वर्ष झालं अव्याहतपणे ते धर्माचं कार्य चालू आहे. म्हणजे त्यांच्याबद्दलच सांगायचं का आपण तसं काय व्हायचा प्रयत्न करायचा? काय म्हणणं काय तुमचं? प्रयत्न तर केला पाहिजे. मी म्हणतो नाही 100% मार्क्स पाडणार, पण गुलाबबाबा जाधवांच्या भाषेत परीक्षा तर द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. 35% तर मार्क्स पडतील, नाही 100% पडणार, पण प्रयत्न तर केला पाहिजे. मग ही जी काही काय आता आपल्याकडे मटेरियलला तोटा आहे का? एक एक सॉफ्टवेअर आहे आपल्या संप्रदायामध्ये. यांच्याकडनं जे म्हणजे मला जर कधी काय आठवलं नाही, एखादी ओवी, एखादा अभंग, का माझा एकच माझी काय म्हणायचं त्याला डिक्शनरी आहे, एकच माझा स्टॉक आहे, ते म्हणजे आमचे गुंजाळ बाबा किंवा देवा. हॅलो बाबांना किती वाजता मी फोन करतो, बाबा मला आठवत नाही आत्ता. अगदी काही वेळ 1-2 वेळा असा प्रसंग आला की फेटा घातला, पूर्ण अभंग आठवतो आणि तिसरं चरणच आठवत नाही आत्ता. बाबांना फोन केला, हॅलो. मग आहेत ना, समर्थाची लेकरं होत आपण, पण दुबळ्यासारखं वागतोय. आणि हे जर आपल्याला झटकायचं असेल तर मला बाबांच्या रूपाने हे सांगायचं. अगदी आलमे असेल, ही आजूबाजूची गावं असतील, काय खऱ्या अर्थानं आता ही जी खंत आमच्या महिला मंडळानं थोडीशी व्यक्त केली आणि परिस्थिती तशी, मावशींनी जो विषय आता काय तो प्रबोधनाचा विषय, तो काय आपला विषय नाही, पण तरी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. वृद्धाश्रम आज महाराष्ट्रात, इथे अगदी गेलो आपण, वृद्धाश्रम निघाले. काय कारण आहे वृद्धाश्रम निघायची? मुलांना जर संस्कार केले असे तर ती म्हातारी वृद्धाश्रमात गेलीच नसती. मी पुण्याला येरवड्याला एकदा भेट द्यायला गेलतो, सगळ्या कार्यक्रमाला 88 माणसं होती बाबा वृद्धाश्रमात. ते मुलाच्या वाढदिवसाच्या नाही सगळ्यांना, ते म्हणले 2 मिनिटं बोलाल का? म्हणलं बोलतो. मग ती सगळी माणसं मी अर्ध्या पाऊण तासामध्ये पाहिली, एकाच्या गळ्यात तुळशीची माळ नाही. मला बोलायला दिलं. मी म्हटलं हे जर कामावर असताना, ड्युटीवर असताना, तारुण्यात असताना माळकरी झाले असते ना, तर यांच्या पोरांनी यांना इथं आणून बसवलंच नसतं. विचार करण्यासारखी गोष्ट. मग आपल्याला असं वाटत नाही का? आपल्याला संप्रदायाची भूमिका समजत असताना आपल्या जवळच्या जीवाच्या माणसाला जर ते तत्व कळलं नाही ना, तर अशी आतून चिडचिड होते. आपल्याकडे आता काय खंत बोलावं, काही तर सांप्रदायिक क्षेत्र, कीर्तनाला गेल्यावरच काहींच्या गळ्यात माळ आहे, अशी सुद्धा परिस्थिती आहे काहींच्या म्हणजे कीर्तनकारांच्याच गाडीत पेताडे हिंडताय, अशी परिस्थिती आहे संप्रदायात. विशेष वाटतं मला. मग ह्या सगळ्या जाहिराती करण्यात आपला संप्रदाय अडकू नये. त्या सगळ्यांचे धोके जर लक्षात घ्यायचे असतील, ते सगळे मुद्दे जर उपस्थित नसतील व्हायचे, तर आज आपण खऱ्या अर्थानं जागरूक असलो पाहिजे. आणि ते करण्याचं काम या सगळ्या महात्म्यांनी खऱ्या अर्थानं केलं. ती भूमिका या महात्म्यांनी ठोसपणे, मला आठवतं मी कॉलेजला ओतूरला असताना किती त्रास. फापळे शिवारात एकदा कार्यक्रम दिला होता, बाबा होते पुढचे, बाबा मी होतो, मीराताई गोपाळ यांचं कीर्तन दिलं. पखवाद वादक होता ना, तो 8:45 म्हणला मी बाईच्या कीर्तनात नाही पखवाद वाजत. 8:45. आता काय करणार, कोण आणायचं? आता अनुकूल परिस्थिती आहे. हे आलम मी पाहिलं, ती घरं, ते सगळं हे आता फार बदललं. मग हे एवढं बदललंय तर आम्ही किती बदललो, हा शोध घ्यायला पाहिजे ना आपण. हे सगळं बदललं का नाही, बदलवलं का नाही, पण आम्ही का बदललो नाही, आम्हाला का बदलायचं नाही, या गोष्टीचा शोध घेणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं. आणि ही शृंखला, हा तुकोबरायाच्या काळामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते देव परिसरात कमी होते काय? एकाचं बी नाव राहिलं नाही. 450 वर्षाचं करिअर टिकून आहे तुकोबरायांचं, 800 वर्षाचं करिअर टिकून आहे ज्ञानोबरायांचं. आज आमचे बाबा तत्वामध्ये हजारो लाखो अधिकारी महापुरुष आणि हजारो कार्यकर्ते बाबांनी तयार केले. आजही बाबांचं कार्य मग एक महात्मा अख्खा भारत पलटी करू शकतो. आम्ही 10,000 जोमलोय तरी सुद्धा तसं कार्य होत नाही, याचा शोध आम्ही घ्यायला शिकलो पाहिजे. मी धाडसानी, मी स्वतः दिलगिरी व्यक्त, बाबांनी मी जेवढं जवळून पाहिलं, बाबांनी इतकं सोपं कीर्तन अजून कोणालाही जमत नाही. आहा, एवढं सोपं, एवढी सोपी प्रमाणं, एवढे हरिपाठातल्या सगळ्या जुळवणीची सगळी प्रमाणं, सगळे दृष्टांत. आमचं तर उलट झालं. आता आम्ही अशा चाली काढतोय का शेजारच्याला म्हणता नाही आल्या पाहिजे. बाबांची व्याख्या होती, गायक असा असावा का त्याच्या मागं कोणालाही म्हणता आलं पाहिजे, याला म्हणायचं गायक. हा म्हणायचं. परत मी जवळून पाहिलं, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, चाली काय एकच चाल असायची कार्यक्रमाला. काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी, एक नाम हारी द्वैत नाम दूरी अद्वैत कुसरी. तेच अभंग होते पेटेन, 5-7 अभंग असायचे त्या विषयावर तो महात्मा. पण हे सगळं करताना त्यांनी विषय समजून दिला, जीवापर्यंत ती चेतना पोचवण्याचा प्रयत्न केला. आंब्याची झाडं लावून येत नाही, त्या आंब्याच्या झाडाची जोपासना करावी लागते. नुसता अनुग्रह देऊन भागणार नाही.
बाबा अनुग्रह देत होते, चिंतन करून घेत होते. त्या गावाला महिन्यात खरं म्हणजे आता गाड्या आहेत, साधनं आहेत, मोबाईल आहे, तरी आम्ही टायमाला येत नाही. बाबा स्वतःहून साधकाला विदाऊट तो टाइम देऊन भेटायला यायचे. टाइम पत्र असायची, अजूनही काही पत्र आहेत अशी, ती पत्र या टायमाला भूमी येणार आहे. मग एकट्या महात्म्याने ही सगळी क्रांती इतकी समर्थ पद्धतीने पिल्ली असेल, आपण पिलू शकत. आणि हे शिकायचं आपल्याला यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त. आपल्याला काय दाखवायचंय, कोणाला काय. आपण घडलो तरी फार फार झालं. ओढे बिघडले, नदीच्या नादाने ओढे बिघडले, ओढे बिघडले सागरची झाली. जणी बिघडली, विठ्ठलाच्या नादानं जणी बिघडली, आणि जणी बिघडली विठ्ठलाची झाली. आता माशांनी ओढ्याच्या नादी लागायचं, नदीच्या लागायचं, का कोणाचं लागायचं? बोला. ओढ्याला विचारलं, म्हणले तुमचा प्रवास कुठपर्यंत आहे आता? म्हणले उगमाव पाणी आहे तोपर्यंत प्रवास. उगमाचं पाणी संपलं का आमचा कार्यक्रम संप. माशांनी गटराच्या पाण्याच्या नादी लागायचं, ओढ्याच्या लागायचं, नदीच्या लागायचं, कशाच्या लागायचं सांगा ना. मग आपण कोणाच्या संगतीत गेलं पाहिजे? आपण काय ही सन्मुख मंडळी आहेत, या मोठ्यांचा आदर करूनच आपण घडणार आहोत. यांचा अनादर करून घडूच शकत नाही. यांना प्रेम द्यायला शिका, यांच्यावर प्रेम करायला शिका. आता हे मला सांगा ना, मी कधी कधी हांडेबाबांचा विचार करतो. 25 वर्ष मटेरियल गोळा केला. किती वर्ष? 25 वर्ष. आणि हे होतं पहिले संप्रदाय. घासायला लावायची ती एक गुरु एक परंपरा होती, शिष्य परंपरा. इथे सुद्धा अगदी नवनाथ, ते आडबंगनाथ असू द्या, नाही तर गोरक्षनाथ असू द्या, 12 वर्षानं का होईना गुरु काय करायला यायचे? भेटायला यायचे ना, भेटायला यायचे, घेऊन जायचे. पराकुटीची साधना त्यांच्याकडनं करून घेतली. बद्रिका आश्रमावर जाऊन बसवलं. शास्त्राचा उल्लेख, साधनेचा उल्लेख करून घेतलं त्यांनी. आपण पडोणी राहीन तये ठाई. आम्हाला घाई आहे, आम्हाला कळायलाच तयार ना. आम्ही त्या साधनेचा विचार आणि हे न्यूनतम तत्व जर आपल्याला, मी मुद्दा असं बोलत होतो की माईंना इतकी भाव अवस्था अनावर व्हायची का ती कंट्रोलच नाही व्हायची, कंट्रोलच नाही व्हायची. मग लोक नावं ठेवायला लागली, विचित्र वाटायला लागलं सगळं. ते काय काय परिस्थिती आहे. म्हणून मग त्यांनी सांगितलं, म्हणजे आता यांना थोडंसं बोलायला उभं करा, म्हणजे तरी हळूहळू काय होईल. म्हणजे त्यांना बोलायला परमिशन दिलं. कशामुळं? भाव अवस्था आवरत नव्हती म्हणून. आमचं उलट झालंय, आमचं काहीच तयार नाही, आम्हाला बोलायला परमिशन. त्यांना आवरतच नव्हतं, काय आवरतच नव्हतं. विदेही स्थिती असायची, कोण नवरा काय काही कळत नव्हतं. बिकट आहोत. नंतर सेवेला उभं केलं तरी खटार गाडीनं न्यायचे. कीर्तनात उभे राहिले तरी 2 माणसं धरायला असायची. माईंनी 2 माणसं धरायला असायची साईड. तरी जर एखादं प्रमाण, एखादी लिंक अंतकरणाची लागली तर तिथंच भावावस्था व्हायची, तिथंच कीर्तन बंद पडायचं. आता मला सांगा, आत्ताच्या काळामध्ये बाबाचं जर कीर्तन बंद पडलं तर काय तरा होईल त्या मेळाव्याची, त्या सप्त्याची. पण अशाही परिस्थितीमध्ये माईंला ती लोक सावरायची. आणि नंतर तसंही कंट्रोल होईना. नंतर मग बाबांनी सांगितलं, म्हणजे आता तुमच्या मुखातनं जे शब्द निघतील ते लिहून घ्यायचा काय करा, प्रयत्न करा. त्याचा आता गाथा तयार झाला. ही परंपरा आहे. बाबांचा दृष्टांत आठवतो. तुम्ही सगळी जुनी, आमचे कुलवडे बाबा आहे, तुम्ही सगळी जुनी जाणकार बाबा आहे तिथे, तुम्ही सगळे आपण जवळून पाहिलं त्यांचा दृष्टांत. ते स्वतः दृष्टांत सांगायचे. आणि खरं म्हणजे ज्ञानोबांची सगळी हरिपाठाची प्रमाण, ज्ञानेश्वरीच्या ओव्या. आणि मला तर हे तळमळीने सांगावंसं वाटतं, ज्ञानेश्वरी जगायला शिका. बस ज्ञानेश्वरी हे जगणं आहे. आता त्यांनी थोडी ओवी खर्च करण्याचा प्रयत्न केला. तैसे हृदय प्रसन्न होय, दुःख कैसे आहे, आणि ते तापैसी बुद्धी राहे परमात्म रूपी. का निर्वातीचा दीपू, कदा नेनिजे कंपू, आणि तैसा स्थिर बुद्धी. निवारेला ठेवलेला दिवा गायगाय काय होत नाही, विजत नाही. कुठं ठेवलेला दिवा? मी कोणत्या दिव्याचं सांगतोय, मला त्या दिव्याचं काय पेटवायचं नाही. कोणता दिवा निवारेला ठेवायला पाहिजे, कोणत्या हृदयाला प्रसन्नता व्हायला पाहिजे. आता हे अटॅक, बीपी, आता मी प्रबोधनाकडे जात नाही, हे जे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले ना, ही सगळी कारणं हृदयाच्या दृष्टीने. हृदय स्थिर नाही, हृदयाचीच भूमिका स्थिर नाही. आणि सगळी माऊलींची हरिपाठातली पण प्रमाण, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ. सगळ्या क्षेत्रात आमची बुद्धी पाणाला लावली आम्ही, पण भगवंत प्राप्तीसाठी बुद्धी खर्च केली का? भगवंत प्राप्तीसाठी डिग्र्या तोटाच नाही, पद तोटाच नाही, पदव्या तोटाच नाही. मला विशेष वाट, पण ज्या कार्यासाठी भगवंतानं ती बुद्धी दिली, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, त्या बुद्धीचं वैभव दुसरीकडे कुठंच उपयोगाचं नाही. भगवंत प्राप्तीसाठी जर ती बुद्धी खर्ची होत नसेल, ईश्वर प्राप्तीसाठी जर त्या बुद्धीचा वापर होत नसेल, ती उपयोगाचीच नाही. आणि तसं जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडावं
असं जर किती बारकाय त्यांनी एक एक मुद्दा इतका एक एक दृष्टांत एक एक विषय इतका सुंदर होता त्यांचा. ते म्हणायचे ड्युटीवर गार्ड होते आणि दिवसभर त्यांनी ड्युटी केली आणि संध्याकाळी मालकाला भेटायला आले. म्हणले तुम्हाला उद्या इंग्लंडला जायचंय का? म्हणे हो. तुला काय माहिती? नाही म्हणले मी रात्री ड्युटीवर होतो आणि मला स्वप्न पडलं होतं आणि मला स्वप्नात कळलं का उद्या त्या एरोप्लेनचा काय होणार आहे, ॲक्सिडेंट होणार आहे, तुम्ही त्या एरोप्लेनने जाणार. ते मालक म्हणले हो. म्हणे माझी विनंती आहे मग तुम्ही जाऊ नका म्हणे. त्या मालकानं विश्वास ठेवला आणि तिकीट कॅन्सल केलं. बाबा म्हणायचे ते पैसे वसूल केले दुसऱ्याला देईल. आणि ते दुसऱ्या दिवशीचं एरोप्लेन होतं ते गेलं आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला. त्या सगळ्या विमानातली माणसं काय झाली, मेली. मेल्यानंतर ते आजूबाजूचे जे या माणसाच्या बरोबरचे त्यांना फार कौतुक वाटलं. म्हणले यार तुझ्यामुळं मालक वाचला नाही तर आज परिस्थिती अवघड होती म्हणले. मग म्हणले आता पुढच्या आठवड्यात आपण तुझा सत्कार धरू. आणि मग भला मोठा असा सत्कार धरला, त्याचा सत्कार केला आणि सहज मालकाच्या लक्षात आलं. म्हणले पण हे याला कळलं कसं? मग त्याने विचारलं म्हणजे तुझा सत्कार काय, सगळं दिलं आणि विचारलं म्हणले भाऊ हे तुला कळलं कसं काय? म्हणजे मी काल ड्युटीवर संध्याकाळी होतो ना, ड्युटीवर मला डुकला लागला होता आणि तेवढ्या डुकल्यामध्ये मला स्वप्न पडलं आणि म्हणले याचा पहिला सत्कार काढून घ्या. काय काढून घ्या? यांनी सांगितलंय. आपण बोलतोय हे कौतुक नाही, आपण ड्युटीवर गैरहजर आहे, आपण साधनेत गैरहजर आहे. आणि आत्ताची परिस्थिती ती किती का गाव असू, ते पार गाव असू नाही तर अजून कंच गाव असू, काय आपण आपल्या ठिकाणी काय परिस्थिती, आपण आपल्या कुटुंबात, आपल्या घरात, दारात, गावात, समाजात. आणि हा संप्रदायाचा विचार. ही मला त्यांचा दृष्टांत आठवतो बाबांचा. आपले दुकानदार बाबा म्हणजे दत्तात्रेय यशवंत सकवे यांच्या वास्तुशांतीचं कीर्तन होतं. संत कृपा झाली, इमारत फळा आली असा अभंग त्या वट्यावर घेतला होता आणि विलासस्थानाला डुकली आली होती. तुम्हाला आठवतं? मला तो प्रसंग आठवतात. डुकली आणि चालू कीर्तनात विलासस्थाना काय झाले, पडले. आणि भरत बाबांचा कार्यक्रम होता. त्यांनी एक दृष्टांत सांगितला होता जसाच्या तसा. ते म्हटले कामावून आलो आणि ज्वारी उपटली होती आणि सगळी पाचुंद वावरात ठेवलेली होती, सगळे ज्वारीची. आणि संध्याकाळी कामावून आल्यावर म्हणली ती गोळा करायची होती. माईने सांगितलं सगळं गोळा करायचंय. आणि मग त्या सगळ्या पेंड्या गोळा करायला लागलो आणि शेवटच्या पाचुंद्यापाशी आलो आणि बाबांनी आतून आवाज दिला. म्हणले बाळ थांब. मग म्हणले आतून आवाज आला थांब म्हणल्यावर मग थांबायलाच पाहिजे. मग थांबलो, बाजूला गेलो आणि काठी घेतली आणि काठीने पेंड्या काय केल्या अशा थोड्याशा वारल्या आणि पेंड्या वारल्या तर आतून बाबाच उभा राह. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आजही महात्मा तुम्हाला प्रत्येक वेळी जागा करतो, तुम्हाला जाणीव करून देतो. हा त्यांची भूमिका त्यावेळेस तशी होती. मग ते नुसते सांगत होते का त्यावेळेस? त्यांनी त्यांच्या आयुष्यात ते तत्व आचरणात आणलं. किती प्रतिकूल परिस्थिती होती, मानतच नव्हती, मानतच नाही. आता लय अनुकूल आहे किशोर भाऊ, लय ऐकतात. ओतूरमध्ये आम्ही त्रासलो त्या दिवशी सुद्धा. तुम्ही जे बोललो ना, मी या मावशीला ती मला 100 वेळा त्या इकडे ह्या देवाकचा मी म्हणलं सांगूच नका. हे सगळे मळे पालथे करून झाले. आठवतो ना तुम्हाला? हे आमचे मामा इथे विठ्ठल मामा सस्ते गाडगे बाबा, किती लोक, ती पढीन तो कुलवडे माळा सगळं पाय. पण जन्मोजन्मीचं पुण्य जर पदरामध्ये असेल, जन्मोजन्मीचं भाग्य पदरामध्ये असेल आणि ती निज वस्तू जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त व्हावी, किती भाग्यवान आहे. त्या भाग्याचं वर्णनच करू शकत. आणि ती भूमिका आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये लक्षात घ्यावी असं वाट. त्रास होणार ना, शिव्या दिल्या बाबांना, आपलं काय घेऊन बसले, काही कमी त्रास झाला? आमच्या फोडसे बाबांना काही कमी त्रास झाला का? मला एक दिवस म्हणले मानधन तर दिलंच नाही पण नारळ द्यायचा राहिला होता कीर्तनाचा, तो बी 2 महिन्यांनी माणूस समोर आला का? म्हणले बाबा तेवढा नारळ द्यायचा होता. बाबा म्हणले 2 महिन्यांनी त्याला सांगितलं तुला द्यायचं नसेल तर देऊ नको, पण समोर आल्यावर सारखी मला आठवण करू. अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये या महात्म्यांनी कार्य चालू ठेवलं. अगदी आता इथे सुद्धा आपण पाहतोय काय तळमळ असेल ते पॅन्टवर यायचे आपल्या कार्यक्रमाला. शेटे बाबा, गुंजाळ बाबा, खाकी पॅन्ट, हाय असे पारगावला ड्युटीवर यायचे आणि हाय अशी मंडळी ही पडवणी राहीन तर अनुभव घ्यायचा. उलट 2 रुपये देणगी द्यायची, निघून जायची. म्हणजे झिजणं होतं संतांच्या वाट्याला. आपल्या वाट्याला काय? आणि तो साधुत्वाचा विचार आपल्या दृष्टीने व्हावा. इतकं सुंदर मंदिर बनलं आणि हे 17 वर्ष कार्य चालू आहे. त्यांनी मगाशी मावशीने एक शब्द फारच सुंदर खर्च केला, त्यांच्या पुण्याईनी चालू आहे. कोणाच्या? त्यांची पुण्याई येते, त्यांच्या पुण्याईने ते काम चालू आहे. तुम्ही पहा काही ठिकाणी मुलामुळं बापाची उंची वाढते आणि काही ठिकाणी बापामुळं मुलाची उंची वाढ. गाई गावात बापाला कोणी खुर्ची देत नाही, पण त्या बापाचा जर पोरगा कलेक्टर झाला तर आणि गावात आला तर लोक खुर्ची द्या म्हणले, साहेबाचा बाप आहे. ही खुर्ची बापाला बापामुळं मिळाली का साहेबामुळं मिळाली?
बोला. त्यांचा मुलगा साहेब झाला म्हणून बापाला खुर्ची मिळाली. कधीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे का या संतत्वाची पुण्य आहे आपल्या पाठीशी. मग तो विचार आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर समजून घ्यायचा असेल, काय आता इथे बोलावं. अध्याय क्रमांक 12 श्लोक क्रमांक 15 ओवीमध्ये माऊली नानो तरी सिंधूचेनी माझे जळचरा भय नुपजे आणि जळचरी नुबगीचे समुद्र जाईसा. समुद्र त्या पाण्यामध्ये असलेल्या त्या जळचरांना कधीच त्याला त्याचा उभं आला नाही, कधीच नाही, कधीच नाही. आणि ते जळचर तरी ते मासे तरी कधी म्हणले का अरे काय तुझ्या लाटा किती त्रास देतो आम्हाला, कधीच म्हटले नाही. त्यांनी कधीच त्या समुद्राचा वेर केला नाही आणि समुद्राला सुद्धा त्यांचा कधी उभं आला नाही. समाजाला कधी जो कंटाळत नाही, कधीच नाही. किती त्रास दिला. आता आपलं काय घेऊ माऊलींनी, काय मला सांगा ना. आता सुद्धा आळंदीकरांनी एवढा त्रास दिला, पण अख्खी पालखी उचलायचा मान माऊलींनी कोणाला दिला? अख्खा टर्नओव्हर आता सध्या आळंदीचा कोणाच्या नावाखाली चालू आहे? बरं मरू द्या आळंदीचा, आपल्या सगळ्यांचा टर्नओव्हर कोणाच्या नावाखाली चालू आहे? आचारी, मंडपवाले, कीर्तनकार, प्रवचनकार, गाड्या, दिंड्या, वाऱ्या, हे सगळ्यांचे हयात असताना ज्यांच्या अकाउंटला 1 रुपया नव्हता, लोकांना अन्न तर सोडाच, माती ज्यांच्या जोळीमध्ये टाकली, पाणी सुद्धा मिळालं नाही, त्या महात्म्यांच्या नावावर आज हे सगळं विश्व चालू आहे. माऊली माऊली एखाद्याला एसटीत आपण नुसतं म्हणलं ना, ओ माऊली पलीकडे सारखा, त्याला वाटतं अख्खा गाव नालायक म्हणतोय. पहिल्यांदा मला माऊली म्हणलंय, टपकनी पली काय ताकद असेल माऊली या शब्दावर? विचार करण्यासारखी गोष्ट. काय ताकद असेल त्या संतांच्या वृत्तीमध्ये. आजही आपल्याकडं मला आठवतं आपल्या प्रणितीताई शिंदे कडूच्या आणि त्यांच्या आईंला पोपटबाबांना आम्ही बरोबर कडूसमध्ये, आणि त्यांच्या आईंला अनुग्रह बारके बाबा होत, अनुग्रह दिला आणि त्यांना नामच येत नव्हतं, म्हणजे म्हणताच येत नव्हतं नाव आईला. शेवटची स्टेप होती. बाबा म्हणले काही नाही, फक्त श्वास घ्या बस, काही सांगायचा विषय नव्हता. काही सांग तुम्ही जसं त्या दिवशी बोलले, काय सगळी का परब्रह्म स्वरूप, हे परब्रह्माचं स्वरूप सगळीकडे ओतपुरत भरलंय, असा अनुभव जर सतत तुमच्या अंतकरणामध्ये चालू असेल. मला वाटतं त्या दिवशी भगवानगडाचे बाबा, आपले काय नाव त्यांचं, नामदेव बाबा शास्त्री, शंका समाधामध्ये एका त्या महिलेने त्यांना विचारलं, म्हटले तुम्ही फक्त ज्ञानेश्वरीवरच बोलता, बाकीच्या कोणत्याच विषयावर बोलत नाही. मग काही लोकांना शंका आहे बाबा बाकीच्या विषयांबद्दल तुमचा काही अभ्यास नाही आहे का काय? तर त्यांनी उत्तर दिलं, म्हणजे मी का बोलू बाकीच्या विषयांवर, माझा विषयच हा झालाय, मला दुसऱ्या विषयावर बोलायचंच नाही. ज्याला वाटत असेल दुसऱ्या विषयावर बोलायचं आणि त्याचं पाहायचं ना, मी कशाला पाहू म्हणले, तो माझा व्यासंग आहे, माझं जीवन ज्ञानेश्वरी झालं, ते सोडून मला काही बोलायचंच नाही, काहीच बोलायचं नाही. आणि याच्याबद्दल काही कोणाला शंका आली असेल तर तो त्याचा विषय, तो माझा नाही. एका क्षेत्राला, एका तत्वाला, एका विचाराला त्या महात्म्यांनी, अजून बोलू का, थोडं सोपं करू का? पंचतत्व आहेत. किती तत्व आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि आपल्याकडं बाबा वेळ सांगा बरं, मी म्हणजे उरकूनच घेणार आहे, कारण वेळेचं लिमिटेशन्स आहे. हँडवेलमध्ये पण थोडंसं म्हणजे 5 ते 6:30 काय विशेष प्रवचन टाकले, 6:30 ते लगेच 7 काय टाकलाय, हरिपाठ टाकलाय, आणि परत 7 ते 8:30 काय टाकले. त्यामुळं काय हे आहे. आणि आपण एवढी सगळी मंडळी बोलल्याच्या नंतर काय बोलावं, पण इथला आनंद वेगळा आहे, हे प्रेमच वेगळं आहे. आणि तिथे जर त्या साधू संतांची भूमिका पाहिली, प्रत्येक संतांनी एकाच तत्वात वाहून घेतलं स्वतःला, दुसऱ्या तत्वाचा अंगीकार सुद्धा नाही केला, काहीच नाही. सगळ्या संतांचं पा तुकोबराय जर पाहिली तर कोणत्या तत्वात गेले? आकाश तत्व, आकाश तत्वात तुकोबराय. नामदेवराय जर पाहिले तर कोणत्या तत्वात गेले? पृथ्वी तत्वामध्ये. आमची ज्ञानोबराय जर पाहिली तर कोणत्या तत्वात गेले? तेज तत्वामध्ये गेले. कोणत्या तत्वामध्ये? तेज तत्व. आमचे नाथबाबा जर पाहिले तर कोणत्या तत्वात गेले? जल तत्वामध्ये. आणि रामदास स्वामी जर पाहिले तर कोणत्या तत्वामध्ये गेले? वायू तत्वामध्ये गेले. मला विशेष वाट पंचमहाभूतांचा ते बन मिळाला होता, पण इतकं तत्व फिट केलं त्यांनी का त्या एकाच तत्वाने त्यांचा स्वीकार केला. एवढी प्रामाणिकता त्यांच्या अंतकरणामध्ये होती, एवढी परमनिष्ठा शास्त्राबद्दल, तत्वाबद्दल त्यांच्या अंतकरणामध्ये होती. आणि ती भूमिका आपल्याला खऱ्या अर्थानं जर जमून घ्यायची असेल, मग इथे या समुद्रातला एकही जलचर समुद्राचा त्यांना कधी उभं आला नाही, आणि समुद्राला सुद्धा त्यांच्याबद्दल कधीच काही वाटलं नाही, कधीच नाही. सगळ्यांना त्यांनी सामावून घेतलं, सगळ्याला. त्या समुद्रानं सगळ्या जलचरांना असं कधी म्हटलं का तो कसा जमणार नाही, तुम्ही इथून जा, कधीच म्हटलं नाही. मग साधूचं अंतकरण तसं असायला पाहिजे. अजून एक बोलू का? आईचं एक प्रमोशन म्हणजे साधू आहे. आमची बरीच आईतच अडकून बसल्या, अख्खा महाराष्ट्र त्याच्यातच अडकून ठेवलाय. काल का परवा मी अपडेट पाहिलं, मला बरं वाटलं. एका बापाने पक्क कचकावलं, म्हणले आई माझी, म्हणले तुझ्याच पोटी आई आली ना, आम्ही काय आकाशातून पडलो का म्हणले, तुला तेवढी आई कळती का म्हणे. मला विशेष
आईचं एक प्रमोशन म्हणजे साधू आहे. कदाचित आम्ही आमच्या अंतकरण मी माफी मागून बोलतो आणि तरी बाबांचं वाक्य सांगू का? अं, आता मगाशी आमच्या डुमरेताईंनी फार सुंदर काय सांगू आता संताचे उपकार. काय शेवटचं चरण आहे त्याचं? तुका म्हणे वत्स धेनू वेच्या चित्तीन तैसे मज येती सांभाळत. आईची उपमा तुकोबाराला कमी पडली म्हणून तिथे कोणाची उपमा दिली त्यांनी? गायची. कारण बाबा सांगायचे घर पेटलं, घरामध्ये आईचंही लेकरू होतं आणि गाईचं वासरू होतं आणि दोघी राहणार होत्या. दोघींनाही कळालं आणि दोघी पळत आल्या. पण आई जशी घराजवळ पेटत्या घरात आली तशी आई ओरडायला सुरुवात झाली, माझं लेकरू कुणीतरी वाचवा, हा धावा तो धावा तो धावा. कोणी धावायला तयार नाही. पण गाई वाचवा म्हणत नाही बसली. गाई डायरेक्ट आतमध्ये घुसली, वासराचं दावं तोडलं आणि वासराला बाहेर काढलं. तुकोबराला आईची उपमा कमी पडली. तुकोबरायाने गाईची उपमा दिली. आईचं एक प्रमोशन म्हणजे साधू. आणि त्या साधूचं अंतकरण आपल्याला आमच्या किशोर भाऊनी फार सुंदर विचार मांड. आमच्याकडे सेवा कमी पडते नाही बाबांची. मला खरं आता हे आपण प्रामाणिकपणे मान्य करायला पाहिजे. खरंच श्रीपाद बाबांची सेवा घडली का आपल्याकडनं? विचार करा, सगळेजण करा. आणि खरंच बाबा हयात होते त्यावेळेस मी जवळून पाहिलं काय काय सेवा घडली आपल्या. खरं म्हणजे त्यांनी सेवा घेतली नाही हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. आजही आम्ही सांगतो नुसतं हात जरी त्यांच्या असं पायाला जरी हात लागला तरी बाबा तटकणी उठायचे. आम्ही सोडा आता आम्ही कीर्तनात उभं राहिलं तर आम्ही पोच देतो, असा हाराची आमचा फोटो असा काढा, आमचा फोटो असा काढा, अशी अपडेट आहे. बाबांचा जर असा चुकून फोटो काढला तर बाबा म्हणायचे, भाऊ या चांबड्याचा आणि ह्या कातड्याचा काय फोटो काढता म्हणले, हे काय फोटोच बसणार आहे? मग तो महात्मा सांगत नव्हता, तो जगत होता. मला ते सांगायचं आज आम्ही संप्रदाय शास्त्र जगायला शिकलं पाहिजे. आम्ही सांगून तर ते होईल का नाही मला माहित नाही, पण आम्ही जगायला शिकलो तर त्याचा जगावर परिणाम होणार, निश्चितच होणार. आजही होणार. आजही आपण ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा हे सगळं त्यांची वाक्य होती. ज्ञानेश्वरी आणि भागवत हा काय आहे? पिनल कोड. हे वारकरी संप्रदायाची काय आहेत? पिनल कोड आहे. तसा हा आणि त्याला गाथा हा पुरावा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं जर इथे पाहिलं तर समुद्राला जसा जलचरांचा उभग आला नाही आणि ती जलचर जशी समुद्राला कधी कंटाळली नाही तसं साधू सुद्धा. त्या दिवशी आमचे हांडेबाबा फार सुंदर काय बोलाव, एक एक मटेरियल जर पाहिला आणि खरं म्हणजे हेच काम आहे संतांचं. मला वाटतं संदर्भ देऊन सांगतो. वैकुंठवासी स्वानंद सुकणेवासी नामदेव बाबा पटाडे बाबांचा तो दृष्टांत होता. फार गोड सांगायचे. महाराष्ट्रातला विद्वान व्यक्तिमत्व म्हणजे त्यावेळेस पटाडे बाबा. ते सांगायचे म्हणे आंधळा माणूस रस्त्याने चालला होता आणि तो खड्ड्यात पडला. खड्ड्यात पडल्यानंतर जेवढी डोळस होती आजूबाजूची ती सगळी काय झाली? गोळा झाली. त्याच्यातली एकाने विचारलं, म्हणले का रे हा आंधळा माणूस या खड्ड्यात पडला तेव्हा इथं तुम्ही कोणी नव्हतं का? मग ते एक जण म्हणला मी इथंच उभा होतो. अरे म्हणले मग तो खड्ड्यात पडला तर तू त्याला कमीत कमी सांगायचं ना. तो जो डोळस होता तो म्हणला त्याने कुठे मला विचारलं होतं त्याला सांगायला. असंच झालंय या क्षेत्रातल्या डोळस लोकांचं. म्हणजे काय सांगायची गरज आहे त्यांना? पण अज्ञानी जीवाला सन्मार्गाला लावायची जी तळमळ आहे ती संत महात्म्यांची होती. आता जसं त्यांनी सांगितलं आज बंडोबाबांची पुण्यतिथी, सॉरी केरोबाबांची पुण्यतिथी. मग त्या महात्म्यांनी ते तत्व ताकदीनं त्यांच्याकडे दिलं. त्यांनी नाशिक जिल्हा क्रॉस केला नसता तर आपल्याला काय कळालं असतं? पण आम्ही कधी बाहेर पडणार? कधी? मी आता पाहिलं एवढी सगळी साधनं आहेत. भरत बाबा ही जुने बाबा आमचे ते पोपड, मला तर ते आमचा बाबा आठवला का मला विशेष वाटतं. काय प्रवास केला असेल खरं. किती वाजता कोणत्या स्टँडवर, नगर कुठं, जामखेड कुठं, उस्मानाबाद कुठं, कुठं लातूर असेल, कुठं धुळा असेल आणि परत रात्रीच्या रात्री प्रवास करून सकाळी ड्युटीवर. कधी कंटाळा नाही. पोपडबाबा असतील, ही सगळी जुनी महात्मे मंडळी असतील. आणि आता सगळ्या परिस्थिती अनुकूल आहेत आपल्याला, सगळ्या परिस्थिती. अगदी सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांची तर किती डोळ्यासमोर उदाहरणं आहे. अगदी भांडी विकून स्वतःच आयुष्य धुकून दिलं आणि संतत्वाच्या दृष्टीनं. आणि परवा एका ताईनं मला सहज विचारलं, म्हणले बाबा ही मालिका आहे आपली संप्रदायाची, मग आता या मालिकेत फोटो पुढं कोणाचा असेल? म्हणलं बाई तुझा बी असेल ना. काय काय तू हा तुझा बी असेल ना. इथं काय सांगू शकतो कोणाचा फोटो आहे तिथे? जितकी ताकदीची साधनं असेल माई वाटत नव्हत्या मालिकेत येतील, पण ते त्यांच्या परीनं आल्या. पराकुटीची साधना त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केली. अगदी बड्डोबाबांचं कुणी जर नुसतं साधना करत असेल, नागपुड्या ओढत असेल तर हातात सोटा असायचा आणि सोटा घेऊन मारते म्हणे कवर नागपुड्या ओढतो. आता जसं आमच्या डुंबरेताईने सांगितलं, बस स्वतःने स्वतःला पाहायला शिका. त्या आनंद आता हा प्रवचनाचा मेळाव्याचा इथला येण्याचा आनंद किती वेळ टिकल बरं? किती वेळ टिकल? आज उद्या परवापर्यंत.
वारीला गेलो आपण, त्यांचंच वाक्य आठवतं म्हणले, पायी तीर्थयात्रा घडो आणि खुशाल डोकं. आणि ते विचारायचे म्हणे, वारी पायानी करायची का डोक्यानी? बोला थोडस बोला, संपला वेळ आता. आणि तुमचे गोड चेहरे पाहिले का बोलावंसंच वाटतं. एवढं काय आता सांगा ना मला. काय बरं मी बोलतोय का तुम्ही बोलावताय? सगळं चॅनल तुमच्या हातात आहे, तिकडून रिमोट चेंज होतोय सगळा. काय वारी पायानी करायची का डोक्यानी? त्यांचंच वाक्य बोला. हा? मावशी म्हणते डोक्याने. बरं आता डोक्याने, बरं कोलोडे बाबा मग डोक्याने मानव होतं, ज्याला पाय नाही त्याचं कसं काय? कशाने कराय? त्यांना नेमकी काय म्हणायचं होतं? त्यांचा विचार काय होता? किती सुंदर भूमिका होती त्यांची मांडायची. मग त्यांनी काय निषेध केला का पायवारीचा? आम्ही अडकून बसतो. आजही मी पाहतो कधी कधी काय म्हणतात मठाची गरज नाही आणि काय म्हणतात पायवारीची गरज नाही. मी म्हणतो सगळ्याचीच गरज आहे, सगळ्याचीच गरज नाही. असं जगायला शिका ना. या गुताड्यात काय अडकता? मला विशेष निरपेक्ष भूमिका आपल्या अंतकरणाची जर आपण आपल्या आयुष्यामध्ये ठेवली. इथे काय झालं, त्या डोळासाला विचारलं म्हणले, का रे तुला सांगायला काय म्हणजे? मला कोणी विचारलं होतं? तो जाणकार म्हणला, तुला विचारायला जर त्याला माहित असतं तू तुझ्या पुढे उभा आहे तर तो तुला विचारायची काय गरज होती? मग तो खड्ड्यात पडलाच नसता ना. कारण तो जर त्याला जर तू दिसला असता तर त्याला खड्डा दिसला नसता. म्हणून अज्ञानी जीवाला सन्मार्गाला लावायचं काम साधू संतांचे, त्यांनी ते परिपूर्ण पद्धतीनं केलं, ताकदीनं केलं. म्हणून खऱ्या अर्थानं आज त्यांची पुण्यतिथी, खऱ्या अर्थानं त्यांची आठवण आहे. आणि ती नित्य आपल्या कार्यामध्ये राहावी असं वाटत असेल तर आजच्या या प्रवचनाच्या माध्यमातून काही नाही, जे अंतकरणाला वाटलं जे, आणि काय ठरवून बोलायचं इथे जी आठवण ते मला माझा अनुभव आहे 97चा हांडेवा. मी म्हणजे पहिला कार्यक्रम यांनी तिकडे आवडीने भावे हरिनाम घेसी पारगावमध्ये केला आणि मग हवा गेली डोक्यात, मी बाबा झालो ना आता कीर्तनकार. आणि दुसरं कीर्तन रुखडीमध्ये मिळालं आणि सेवेला गेलो आणि अभंग पाठ करून गेलो. बरं तेव्हा माहीत पण नव्हतं मावशी अभंग चौचरणी असतो का काय, म्हणजे काहीच कळत नाही. आणि डायरेक्ट चौचरणी गुंजा बाबा अभंग निवडला. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या. आणि तिथे रोकडीला दत्त मंदिरात कार्यक्रम होता सप्त्यातला. 97चा प्रसंग सांगतोय. आणि रूप पाहताची चाल झाली आणि पाठ केलेला अभंगच आठवणा 15 मिनिटं अभंगच आठवण. ते माधव बाबा गोलप पिटी वाजवायला होते. ते म्हणले बाबा घाबरू नका, आपलीच लोक आहेत, अजून 15 मिनिटं गेले तरी चालतील पण तुम्ही आठवा. मग त्या दिवशी डोक्यात ठेवलं, हा पाठांतराचा विषय नाही, ही संत महात्म्याची त्या कृपेची भूमिका आहे. आणि खरं सांगू का, आता जसं त्यांनी मगाशी फार एक डुमरे त्यांनी एक वाक्य प्रबोध करायचा असतो का प्रबोध व्हायला पाहिजे? बोला. आपल्याकडे तर उलट झाले, काही मागत्यात. काय करतात ते? बाबा मला प्रबोध द्या. फार विशेष वाटतं. त्यांनी फार धाडसाचं वाक्य ते वापरण्याचा प्रयत्न केला. म्हणून मला आता शेवटचा मुद्दा इथे मांडतो. एकदा गुरुच्या अंतकरणातली कृपा निघून गेली ना तुमच्याकडं, तर गुरुनं ठरवलं ना ती काढून घ्यायची तरी तो काढून नाही घेऊ शकत. फक्त ती त्याच्या आणि ती शेवटची कृपा आहे. कोणती कृपा? अंतकरण कृपा. ती कृपा व्हायला पाहिजे. एकदा त्या महात्म्याची ती कृपा आपल्यावर झाली ना बस, काही लागत नाही. नंतर जरी ठरवली त्यांनी ती काढून घ्यायची, ठरवली, आणि ते प्रत्येक ठिकाणी तेच आहे ना. अजून एक माफी मागून वाक्य वापरू का? गुरुला संपून घ्यावं लागतं तेव्हा शिष्य मोठा होतो. काय म्हणतोय मी? गुरुला संपून घ्यावं लागतं. निवृत्ती दादांनी संपून घेतलं तेव्हा ज्ञानदादा मोठे झाले. मचिंद्रनाथांनी, आता सुद्धा आळंदीला गर्दी जास्त असावा का त्र्यंबकेश्वरला जास्त असावा? बोला. जास्त कुठं असायला पाहिजे, पण असते कुठं? इकडे. हा सतत शिष्याचा गौरव आहे, ही भूमिका आहे. आणि ही भूमिका ज्या ज्या महात्म्यांच्या अंतकरणामध्ये, तो महात्मा संतत्वाच्या दृष्टीने निश्चित वाटचाल करणार आहे. आणि ती व्यापकता आपल्या अंतकरणात निर्माण व्हायला पाहिजे. जी व्यापकता सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, अगदी इथे आमचे आदरणीय गुरुवर्य भरत बाबा फोडसे असतील वैकुंठवासी, आमचे गुलाब बाबा जाधव असतील वैकुंठवासी, ज्ञानेश्वर बाबा झंझणी, असंख्य महात्मे आपण डोळ्यांनी महाराष्ट्रातले जे जवळून पाहिले, त्या सगळ्यांच्या संगतीमध्ये आपल्याला जो प्रसाद मिळाला, तो प्रसाद आपण आपल्या अंतकरणात प्राप्त करून आपण आपली विचाराची, अंतकरणाची, प्रेमाची भूमिका व्यापकता वाढवली तर निश्चितच हा धर्माचा जो रथ आहे तो महात्म्यांनी तुमच्या आमच्यापर्यंत जो पोहोचवलाय तो आपल्या निश्चित पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना या रूपाने व्यक्त करतो. वेळ वाकड काही बोललो असेल, कोणाचं अंतकरण दुखावलं गेलं असेल तर आपलं क्षमा मागतो. चांगलं असेल आणि लई काय बोलायचं आता, अत्यंत भाग्यवान. शास्त्राच्या दृष्टीने जर बोलायचं ठरलं तर आपण ज्याची भक्ती करतो त्या भक्तीला एक देव असावा, त्या देवाची माहिती सांगणारे संत असावेत, त्या देवाची खूण, त्या देवाला प्राप्त करण्यासाठी त्याची नामाची खूण असावी, त्यांची माहिती सांगणारे ग्रंथ असावेत,
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्या देवाबद्दल त्या देवाची तीर्थ असावी. आपल्या संप्रदायाकडे आपल्या भूमिकेकडे जर पाहायचं ठरलं, नाम पण आहे, ग्रंथ पण आहे. इथे महान आता काय बोलावं, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयाव. नुसतं भाव धरून जरी आपण सेवन केलं तरी सुद्धा. आणि आपल्या समोरचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले आदरणीय हरिभक्तीपरायण आज ज्यांची सेवा आहे ते आपले आदरणीय हरिभक्तीपरायण संपतबाबा हांडे. आपल्या समोरचं ज्वलंत उदाहरण. आपण आता जे काही त्यांचे विचार ऐकतो, जी तडप त्यांच्या अंतकरणामध्ये. आता मला सांगा, आपल्याकडे एक वाक्य पहा, असं म्हणतात शिक्षण हे कशाचं दूध आहे, वाघिणी. आणि अजून एक आपल्याकडे म्हण आहे, वाघिणीचं दूध ठेवायला भांड कशाचं पाहिजे. आता मी थोडंसं मध्ये बोलतो, भांड्याचं आपण नंतर पाहू. कशाचं, भांड्याचं नंतर पाहू. ते दूध कोणी काढायचं पहिलं. असं म्हणतात वाघिणीचं दूध ठेवायला भांड कशाचं पाहिजे, आपण भांड्याचं नंतर पाहू. ते दूध कोणी काढायचं, आणि ते दूध ज्याला मिळालं तो ढरकड्या फोडणार, गप्प बसणार नाही. आणि अशी असंख्य उदाहरणं बाबांच्या रूपानं आपण सगळ्यांनी पाहिली. आणि अशी असंख्य महात्म्यांची कृपा आल्या सगळ्यांवर आहे. आणि त्यात आपल्या आज आपले आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य ब्रह्ममूर्ती सच्चिदानंद भरत बाबा फोडसे बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं बोलण्याची संधी मला आदरणीय हरिभक्तीपरायण गुंजळ बाबा जितक्या वेळा या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळते तितक्या वेळा येण्याचा प्रयत्न करतोय. आमची पारगावची मंडळी, आता काय नाना आठवतं हा रडकीचा प्रवास, इथून कार्यक्रम झाला का रात्री. आणि एकदा तर आपला प्रसंग असा होता, म्हणजे आता काय सांगायचं ते, म्हणजे टेम्पोवालाच निघून गेला आणि इथून अगदी बारीक इथून खाली उतरलो, पिंपळगाव जोग्यापासनं पायी पायी. आणि एकदा तर बनकर फाट्यावर गेलो होतो आपण, टेम्पोत बसलो. ड्रायव्हर काय म्हणला होता, म्हणला एवढ्या रात्रीची हे पेताडं कुठं गेली होती मला, म्हणजे अशी हा हे टगे कुठं गेले होते, काय परिस्थिती असेल. मग इतका हे जे प्रेम होतं, हे प्रेम खऱ्या अर्थानं भरत बाबांच्या निमित्तानं होतं. आणि खऱ्या अर्थानं माईंना त्यावेळेस धन्यवाद द्यायला पाहिजे. अव्याहतपणे माईंनी त्या कार्याला सपोर्ट दिला. आजही त्या आहेत या कुटुंबाच्या प्रेमाखातर हे धर्माचं कार्य चालू आहे. आणि सगळ्यात आमचे आता पोतऱ्याचे आमचे दत्तभाऊ साधक मंडळी आहे. मला आठवतो तो काळ, मला पहिल्यांदाच उभं केलं तिथं कार्यक्रमाला आलो, अगदी लहान फोडसे बाबा होते, सगळी मंडळी होती. त्यामुळं हा फार एक वेगळा विषय, तो आनंद आपल्याला सगळ्यांना लुटावा असं वाटत असेल तर आजच्या या थोड्याशा सेवेच्या माध्यमातून जे अंतकरणाचं हितगुज तुमच्यापर्यंत केलं. आणि मला वाटतं जी चर्चा अंतकरणात चालू असते ना तीच बाहेर पडते. असे किती अभंग आहेत तुकोबराचे. काही ठिकाणी म्हणले जिंकावा संसार येणे नावे तरी, काही ठिकाणी म्हणले सोडीला संसार माया तयावरी, इकडे हरिपाठात आलं तर म्हणले लटिका व्यवहार सर्व हा, इकडे म्हणले अवघाची संसार सुखाचा. हे कसं केलं असं, कसं केलं म्हणजे असं कसं काय. इकडे म्हणले जिंकावा संसार येणे नावे तरी शो, इकडे म्हणले सोडीला संसार माया तयावरी, इकडे म्हणले अवघाची संसार सुखाचा, आणि इकडे म्हणले लटिकाव्या. इकडं तर तीस इकडे नामदेवराय म्हणले संसार हा खोटा शास्त्रे निवडीला आणि पाहिजे साक्षीला. कसं आता एखाद्याने कसं जाणायचंच नाही. जशा परिस्थितीला जसं अंतकरण साधनेचं होतं तसे अभंग त्यांच्या मुखातनं बाहेर पडले. म्हणून आपल्या अंतकरणाची जी चर्चा रोज चालू असते तीच सेवा खऱ्या अर्थानं बाहेर पडत असते. म्हणून आज या सेवेच्या रूपानं थोडंसं व्यक्त होता आलं. तुम्ही सर्वच प्रेमाची मंडळी, कोणाचा उल्लेख करता आला कोणाचा नाही करता आला, पण आपल्याला सगळ्यांना खऱ्या अर्थाने या रूपानं धन्यवाद देतो. आणि यातून काही वेळवाकडं बोललो असेल, कोणाचं अंतकरण दुखावलं गेलं असेल, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि झालेल्या सेवेला इथेच पुनरारंभ देतो. पुंडली करू हरविट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठाला विठाला विठ्ठल. विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाण. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढ. भूता परस्परे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजा. वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांदिया. अनवरत भूमंडळी भेट तुया. चला कल्पतरूंची चेतना चिंतामणीचे गा. बोल तिजे अर्णव पियुषांच चंद्रमेजे आलांछन. मार्तंड जे तापै ते सर्वई सदा सज्जन स्वैरी हो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी ती लोक. बजजो आदी पुरुखी अखंड आणि ग्रंथो बजी विजय. विशेष लोक द्रष्टादृष्ट विजय होवा. एतमणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरिये ज्ञानदेव सुखिया. येणे वरिये ज्ञानदेव सुखी. येणे वरिये ज्ञानदेव सुखी. हरि ओम शांत.